विश्वगुरू संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं आगमन पळशे या गावामध्ये बंगाली बाबा या ठिकाणी झालेले आहेत। या ठिकाणी आपल्यासमोर ध्येय करिअर अकॅडमीचे संचालक धनाजी भाऊ गायके आहेत। भाऊ, या ठिकाणी पालखी सोहळा आल्यानंतर तुमच्या या करिअर अकॅडमीच्या वतीने तुमच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणा किंवा या वारकऱ्यांसाठी तुम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी योगदान करतात? रामकृष्ण हरी माऊली पालखी त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर हे दरवर्षी सालाप्रमाणे जाते। तर आम्ही ध्येय करिअर अकॅडमीच्या वतीने पालखीचे आगमन शेडीगाव ते पळसेपर्यंत आमचे सर्व ध्येय करिअर अकॅडमीचे विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी चांगल्या प्रकारे स्वागत करून व गावात आल्यानंतर चांगल्या प्रकारे त्यांचे चांगले नियोजन झालेले असून तर आता पुढचा मुक्काम पालखीचा हा लोणारवाडी येथे असून तरी आम्ही आता सर्व ग्रामस्थ व आमचे ध्येय करिअर अकॅडमीचे विद्यार्थी व सर्व आमचे सहकारी तर आता हे पालखीसोबत आता आम्ही पुढे चाललो आहोत। आता हा स्टॉप आम्ही बंगाली बाबा येथे घेतला असं एकंदरीत या ठिकाणी हा पालखी सोहळा आल्यानंतर तुमच्या या बंगाली बाबा असेल पळशे ग्रामस्थांचा आनंद हा कशा प्रकारे आपण द्विगुणित करतात? या बंगाली बाबाचे पळशे ते लोणारवाडीपर्यंत आम्ही पूर्ण दिंडीचं स्वागत करतो। सगळे आमचे ग्रामस्थ भजनी मंडळ पळशेचे सगळे लोक लोणारवाडीपर्यंत जाऊन दिंडीचं व्यवस्थित तिथपर्यंत पोच करून देतो आम्ही। याची देही याची डोळा अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर।